शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। डाळिंब लागवड करून 18 महिन्यात अशा पद्धतीने हार्वेस्टिंग पर्यंत काम कसं केलं त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्यांच्या शेतात आपण उभे आहोत, एक 18 महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर एंडिंगला 24 म्हणजे 24 सोडून द्या, 25/2000 पूर्ण आणि 26चा हा 7वा महिना चालू आहे, जे आपण 18 महिने पकडले। आपलं नाव सांगा। सुभाष वेडू खोडे, राहणार पिंपळा वसंत, आपला मोबाईल नंबर। 99 21 24 25 70, आपली ही बाग डिसेंबर 24 ला लावलेली आहे। डिसेंबर 7 डिसेंबर 7 डिसेंबर 7 डिसेंबर म्हणजे डिसेंबर पूर्ण पकडूया पूर्ण. आपण। हो आणि 2025 पूर्ण म्हणजे हो. 13 महिने ते झाले। हो आणि हे जून हे 6 महिने हो बरोबर. बरोबर ना। म्हणजे ऑगस्टचे आपण जुलैचे सोडून देऊ, जे 18 महिने कंप्लीट झाले। 18 18.5 महिन्यामध्ये तुमच्याकडे माल भरपूर आला। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, हे बघा अशी साईज आहे, ही साईज बघा, साईज आपण बघू शकतो। आणि आतमध्ये हे बघा असा कलर पण आलेला आहे। तर मित्रांनो, ज्यांना ज्यांना लागवडी केलेल्या आहेत, इकडे दादा, आता बघा हे 18 महिन्याचं झाड आहे, पूर्ण दाखव माल। तर हा माल शेवटच्या अंतिम टप्प्यात, याला आतमध्ये जसा रंग आला तसा वरतून भगवा रंग आणायसाठी शेवटच्या 15 दिवसामध्ये प्रामुख्याने विषय खूप महत्वाचा आहे की लागवडीपासून 16 ते 18 महिन्यामध्ये माल आणून हार्वेस्टिंग करू शकतो का, आणि 100% करू शकतो आपण। 15 दिवसात आपलं हार्वेस्टिंग होणार आहे। असं सुंदर कलर आलेला आहे। फळाचं वजन देखील मला वाटतं 400 ग्रॅमच्या आसपास आहे, नाही कमी 300 ग्रॅम। आपल्याकडे 15 दिवस आहे, शेवटची स्लरी देऊन आपण 150 ग्रॅम वजन वाढवणार आहे। ती शेवटची स्लरी कोणती द्यायची आणि शेवटला 2-3 स्प्रे कोणते द्यायचे, रंगासाठी असेल, त्याचप्रमाणे तुमच्याकडं बॅक्टेरियल ब्लाइट येतो, त्याचप्रमाणे या पावसामध्ये बॉइलिंग होऊ शकतं, तिथं तुम्ही कॅल्शियमचा वापर जमिनीतून आणि वरतून करू शकतात। प्रामुख्याने इथं एक फवारणी करायची तुम्हाला, ज्यावेळेस सूर्यप्रकाश मिळेल त्यावेळेस टाटाचं डॉड्रिओ 200 लिटरला 400 मिली ही एक फवारणी करायची। आणि जमिनीतून स्लरी या स्टेजला, हे जे कलर यायला सुरुवात होती त्यावेळेस जमिनीतून स्लरी द्यायची। 1 एकराला 450-500 झाडांना 10 लिटर 4 स्ट्रोक, 10 ग्रॅम IBA, 5 ग्रॅम 10 ग्रॅम 6BA, 5 ग्रॅम IBA, 25 अंडी, 5 किलो तांदळाचं पीठ आणि 3 किलो 9-24-24 ही स्लरी 24 ते 48 तास भिजवून शेवटची स्लरी आहे। 450 ते 500 झाडांना 10 लिटर 4 स्ट्रोक। नीट लक्षात घ्या, तुम्हाला जर या बागेमध्ये किंवा तुमच्या बागेमध्ये जागेवर त्या ठिकाणी जर फळांची संख्या असेल, त्या पद्धतीत 450-500 झाडांना 1-1.5 टन माल कसा वाढवायचा, त्यासाठी ही स्लरी खूप महत्वाची। अंतिम टप्प्यात 15 दिवस हार्वेस्टिंगला राहिल्यावर, कलर यायला सुरुवात झाल्यावर तुम्हाला ती स्लरी द्यायची आहे। आणि त्याच्यानंतर डॉड्रिओचा स्प्रे तुम्ही घेतला, एखादा परत बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना तिथं बायोलॉजिकल स्प्रे घ्या, तिथं टच ऑफ बॅसिलस तुम्ही एक स्प्रे घेऊ शकतात, त्याचप्रमाणे स्पॉट किलर कोसाइटचा एक स्प्रे घेऊ शकतात, बस। त्याच्यानंतर तुम्हाला शुगर स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम, लगोलग 3 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करायच्या आहे। आणि त्याचप्रमाणे जमिनीतून शेवटच्या 6-7 दिवस आधी म्हणजे स्लरी दिली की तिथून 9व्या दिवशी एकरी 1 लिटर म्हणजे 450-500 झाडांना 1 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS आणि शेवटचा स्प्रे तुमचा जो शुगर स्टार कोलर पोटॅशचा पहिला स्प्रे झाला, 4 दिवसाच्या अंतराने शेवटचा स्प्रे द्या आणि हार्वेस्टिंगला उभे राहा। सुंदरपैकी आतमध्ये आता याची हार्वेस्टिंग होऊ शकते। दादा इकडे रे, थोडा नाही आहे, थोडा ना खराब आहे, थोडा ना आतमध्ये काय पाकळी करपा असेल, ठीक आहे। हे बघा इतका रंग आलेला आहे, अजून 15 दिवस थांबायचंय। आतमध्ये गर्द लाल रंग येणार, दाना वजन, वरतून पण भगवा रंग येणार, त्यासाठी ती स्लरी सांगितली। प्रामुख्याने वैशिष्ट्य असं आहे दादा, हे पुढं हे इकडं, हे बघा, म्हणजे काय पहिल्या वर्षाचं 18 महिन्यात माल घेतलेला आहे ते दाखवायचा मी प्रयत्न करतो। हे पुढं अजून हे बघा। आता इथं आपण वरतून कुठलंही क्रॉप कव्हर किंवा कुठलंही काही केलेलं नाही, तरी माल बघा तुम्ही, बघा झाडावर माल बघा 18 महिन्यामध्ये, क्वालिटी बघा। अजून 15-20 दिवस, जवळजवळ आपण 30 दिवस थांबायचं ठरवलंय, 15 ऑगस्ट पर्यंत। 15 ऑगस्ट
खोडे साहेब, एक प्रश्न विचारतो. एकंदरीत डाळिंबची लागवड तुम्ही केली डिसेंबरमध्ये आणि तुम्ही द्राक्ष, मिरची याच्यात भोपळ्यामध्ये मार्गदर्शन घेतच होते. पण डाळिंबमध्ये डोळे झाकून डॉक्टर किसानवर विश्वास ठेवला आणि आज 18 महिन्यात तुमची बाग किंवा माल असा दिसतोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही डाळिंब पिकाचं आपलं कुठलंही नॉलेज नसताना आपल्याला सुरुवातीपासून जी माहिती हवी होती ती तुम्ही पहिल्यापासून मला पुरवली. आणि जुना अनुभव असा का भाजीपाल्यामुळे तुमच्या एक विश्वास होता ना. हो. भाजीपाला एवढं करू आपण डाळिंबीत करू शकू. त्या हिशोबाने मग नर्सरी घेण्यापासून रोपं घे- आखणी करण्यापासून नर्सरी घेण्यापर्यंत तुम्ही मला मार्गदर्शन केलं. खालचा बेसल डोस पासून. आणि मग आखणीपासून बेसल डोस, नर्सरी सगळं सगळं म्हणजे रोपे सुद्धा आपण आणले ना, हो. एक वेळेस आणले ना. त्याच्यामुळे मला काही वाटलं नाही त्याचं. तर पूर्ण माझी कामाची सगळी धुरा तुमच्या खांद्यावर ठेवली. मला असं करायचं आहे. तुम्ही जसं मार्गदर्शन केलं ती पेलली का मी? ती पेरली होते दिसते ना. अच्छा. तर मित्रांनो बघा, या सगळ्या गोष्टी आहे. डाळिंब पिकामधील बरेचसे शेतकरी फोन कॉल करतायत नवीन लागवडीसाठी, त्यांच्यासाठी देखील सल्ला आहे. आणि काही हस्तभार घेत असतील त्या शेतकऱ्यांनी, जर पावसामध्ये तुम्हाला ताण देता आला आणि तिथं हस्तभार घ्यायचाच आहे, तर डॉक्टर किसानची मदत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. 100% सिटिंग, 100% तेल्यामुक्त बाग, हस्तभार असो, आंबिया बार असो, मृग बार असो. आता मृग बारचे पण बरेचसे प्लॉट आहेत त्या ठिकाणी, ते सांगली साईडला आहे, सोलापूरला आहे, त्याचे पण व्हिडिओ मी देईल. एकंदरीत मित्रांनो, 18 महिन्यामध्ये आपण लागवडीपासून माल हार्वेस्टिंग करू शकतो. याचं उत्तम उदाहरण खोडे साहेबांच्या बागेमधून तुम्हाला देत असताना स्लरीचं नियोजन सांगितलं. त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट, या स्लरीने तुमचं एका फळाचं वजन 75 ते 125 ग्रॅम पर्यंत वाढल्यानंतर पूर्ण बागेमध्ये 450-500 झाडांमध्ये तुमचा 1 टन माल वाढू शकतो. आणि आज मार्केट काय चालू आहे, 1 टन माल वाढल्यावर किती पैसे वाढू शकतात आणि त्याच्यासाठी खर्च अतिशय कमी आहे. ही स्लरी साधारणतः तुमचं 10 लिटर पोस्ट्रोक, अंडी, IBA हे 4,500-5 हजाराला ही 500 झाडांसाठी, म्हणजे प्रत्येक झाडाला तुम्हाला एक किती खर्च करायचा आहे? 100 रुपये. बरोबर. 100 रुपये खर्च करून तुम्ही जर एका झाडाचं 4 किलो वजन वाढवलं तर 700-800 रुपये वाढतात. कोणता बिझनेस आहे असा 100 खर्च करा आणि 7 पट नफा कमवा? तर तिथं ते नॉलेज आपल्याकडे पाहिजे. त्याच्या पाठीमागं सिस्टम काय आहे आणि त्या सिस्टम प्रमाणे काम केलं पाहिजे. झाडाला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये काय गरज आहे, आता इंडलबिटिक ऍसिड काय करतं, 6BA काय करतं, त्याच्याबरोबर 10 लिटरच का फोस्ट्रोक घ्यायचंय, या सगळ्यांना सायंटिफिक रिझन आहे. कारण बऱ्याचशा वेळा मी प्रत्येक पिकाला एकरी 5 लिटर फोस्ट्रोक सांगतो, पण डाळिंबमध्ये आणि द्राक्षामध्ये ज्यावेळेस अतिशय लोड असतो तिथं मी डबल ऍप्लिकेशन देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या पाठीमागं कारण आहे, द्राक्षामध्ये जे वॉटर बेरीज होते, बेरी साईज थांबून जाते, बेरीमध्ये पाणी राहतं, तसंच डाळिंबला आपल्याला अडचण यायला नको म्हणून ही शेवटची वेगळी स्लरी आहे. IBA, 6BA, तांदळाचं पीठ असेल, त्याच्यासोबत तुमचं अंडी असेल, गुळ असेल आणि फोस्ट्रोक असेल आणि फक्त 3 किलो 9-24-24 ही ग्रेड असेल. 9-24-24 नाही मिळाली, 0051 3 किलो घ्या. दोघांपैकी एक ग्रेड तुम्हाला मिळणारच. दुसरा एक महत्वाचा प्रश्न परत खोडे साहेबांना मला विचारायचा आहे. त्यांची बुलेट मिरची असेल, द्राक्ष असेल, दुधी भोपळा असेल, सातत्याने डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेण्याचं आणि डाळिंबमध्ये पण घेण्याचं कारण काय आहे, तेवढं शेतकऱ्यांना सांगा. कारण असं आहे का, जे वातावरणात होणारे बदल आणि नवीन निघालेले मॉलिक्यूल याचा कुठलाही अभ्यास नसतो आणि कधी काय वापरायचं आपल्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे याच्या मार्गदर्शन आपण सगळे काही कामं करू शकतो. आम्ही देतो का मार्गदर्शन? चांगलं देतो. मग नक्की. कसं काय चाललंय ते टाइम आहे ना, अजून टाइम 15-20 दिवस टाइम, म्हणून तर आपल्याला ती स्लरीन ते द्यायचं आहे आणि तेच त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही व्हावा त्या संदर्भात आपण व्हिडिओ दिला. तुमचा नंबर आहे आणि खरोखर 18 महिन्याची बाग आहे, जे आहे ना. आणि त्याच्यातही बी इतकं टेम्परेचर होतं, इतकं वरून आपण काही न टाकता, पहिलं वर्ष होतं म्हटलं नका जास्त खर्च करू. पुढच्या वर्षी आपण क्रॉप कव्हर टाकणार, झाडावर आपण 3 कॅरेट माल उतरवणार. क्रॉप करावंच लागेल. 3 कॅरेट माल उतरायचे 60 किलो. त्याच्यासाठी झाड पण बनलंय, स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. पहिल्या वर्षी 18 महिन्यात माल घेतलेल्या बागेमधून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. बरेचसे व्हिडिओ डाळिंबचे दिले, त्यासाठी तुम्ही चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.